मुस्लिम अतिरेकी हे राज करू पाहतायत। आज येथे आमच्या सहकार्यांनी ते होली दहनच्या सोबत या बांगलादेशी रोहिंग्यांचा पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं आहे। जे बांगलादेशी 4000 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले, त्यातनं आतापर्यंत 1000हून अधिक बोगस असल्याचे पुरावे हाती आलेले आहेत। या प्रत्येकाचं परत चौकशी करून या बोगस लोकांना परत पाठवले जाणार। आज आम्ही पुतळ्यांचं दहन केलं आहे, उद्या आम्ही या प्रकारची राक्षसी प्रवृत्ती ते मालेगाव मध्ये प्रचंड वोट जिहादच्या नावाने वाढत चालली आहे, त्याचंही दहन करणार। आज मालेगाव में होली दहन में मालेगाव मध्ये बांगलादेशी रोहिंग्या आणि मुस्लिम अतिरेकी हे राज करू पाहतायत। आज येथे आमच्या सहकार्यांनी ते होली दहनच्या सोबत या बांगलादेशी रोहिंग्यांचा पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं आहे। जे बांगलादेशी 4000 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले, त्यातनं आतापर्यंत 1000हून अधिक बोगस असल्याचे पुरावे हाती आलेले आहेत। या प्रत्येकाचं परत चौकशी करून या बोगस लोकांना परत पाठवले जाणार। आज आम्ही पुतळ्यांचं दहन केलं आहे, उद्या आम्ही या प्रकारची राक्षसी प्रवृत्ती ते मालेगाव मध्ये प्रचंड वोट जिहादच्या नावाने वाढत चालली आहे, त्याचंही दहन करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।